नमस्कार. आज आपण Pythonचे डेटा टाइप्स काय आहेत ते बघणार आहोत थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली. म्हणजे नेमकं Pythonची सुरुवात कुठून करायची? जर तुम्हाला एखादा Pythonचा प्रोग्राम लिहायचा आहे, तर कशा पद्धतीने लिहायचा? या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. त्यासाठी सुरुवात ज्या बेसिक गोष्टी असतात ना, की आपल्याला कोणत्याही Pythonमध्ये ॲज अ डेटा अॅनलिस्ट म्हणा किंवा वेब डेव्हलपर म्हणा किंवा एखादा डेटा सायंटिस्ट म्हणा, असं कोणत्याही रोलमध्ये काम करायचं जर असेल, तर आपल्याला सुरुवातीला Python डेटा टाइप्स काय असतात, Pythonच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहे ना, की त्या माहिती असणं गरजेचं आहे. यात आपल्याला व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, नंबर्स, स्ट्रिंग्स, टपल्स, सेट्स, डिक्शनरीज, फाइल्स या सर्व गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे, की ह्या बेसिक गोष्टी जरी असल्या, तरी आपल्याला ह्या आल्या पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला प्रोग्रामिंगचं काही बॅकग्राऊंड जरी नसलं, तरी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्यासाठी मी आजचं हे सेशन आहे ना, ते सर्व बेसिक गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला जे काही कंट्रोल लूप्स आहे, इफ एल्स स्टेटमेंट वगैरे जे आहे ते पण लागतात. ते पण थोडेफार घेण्याचा प्रयत्न करूया जर वेळ असला तर. परंतु ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, की व्हेरिएबल्स काय आहे, डेटा टाइप्स काय आहे, ते सर्व आपण घेणार आहोत. तुम्हाला आत्तापर्यंत आपण जे केलंय, की डेटा टाइप्स म्हणजे काय? तर तुम्हाला मी Python आणि पॉवर BI आणि SQL हे शिकवलेले आहे आणि त्यात आपण डेटा टाइप्स म्हणजे काय हे तुम्हाला झालेलं आहे. सिमिलर डेटा टाइप्स इकडे असतात. तर व्हॉट इस व्हेरिएबल्स? आता सर्वात प्रथम व्हेरिएबल म्हणजे काय, की कोणताही एखादं आपल्याला डेटा आहे, तो एखाद्या टेम्पररी म्हणजे काहीतरी आपल्याला स्टोअर करायचा असेल किंवा कशात तरी ठेवायचं असेल, तर ते इट रिप्रेझेंट युअर इनपुट डेटा म्हणजे काहीतरी आपल्याला असाइन करायचं आहे. म्हणजे लेट्स से की अ, 2 नंबर आहे. एक असं एक पर्टिक्युलर नंबर आहे. जसं की लेट्स से 2 नंबर आहे आणि एक अजून एक 5 नंबर आहे. या दोघांची आपल्याला ॲडिशन जर करायची असेल आणि ती ॲडिशन आपण एखाद्या तिसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला सेव्ह करायची असेल आणि ती डिस्प्ले करायची असेल, तर त्यावेळेस आपण असे व्हेरिएबल यूज करू शकतो. किंवा आता इथं बघा x इज इक्वल टू 5 म्हटलेलं आहे. तर x हे एक व्हेरिएबल आहे, ज्याला आपण 5 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे आणि हे काही पण असू शकतं. इथं पण y इज इक्वल टू 8 आहे. आणि मग प्रिंट आपण वाय करतो. वाय प्रिंट केल्यावर 8 येईल. म्हणजे किंवा इथे एक्स प्रिंट केलं होतं, डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला तर 5 आलं. तर हे झालं व्हेरिएबल्स आणि हे व्हेरिएबल्स काय आहे, की इथं फक्त एक असाइन केलेली आहे ही पर्टिक्युलर व्हॅल्यू. पण आपण असं पण करू शकतो, की आपल्याकडे मल्टिप्लिकेशन आहे. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे. लेट्स से की एक्स इज इक्वल टू 5 इंटू 7 त्याचा रिझल्ट आहे तो मग एक्समध्ये स्टोअर होईल आणि एक्स आपण डिस्प्ले केला तर 35 उत्तर येईल त्याचं. असं पद्धतीचं हे व्हेरिएबल्स आहे आणि हे व्हेरिएबल्स आपल्याला वेळोवेळी जेव्हा आपण प्रोग्राम्स लिहितो त्यावेळेस आपल्याला लागतात. म्हणजे एक टेम्पररी कंपोनंट म्हणता येईल, की ज्याच्यात आपण काहीतरी व्हॅल्यूज असाइन करू शकतो, काही कॅल्क्युलेशन असाइन करू शकतो आणि ते आपण इन दॅट प्रोग्राम वी कॅन यूज दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल. तर हे एक व्हेरिएबल आहे. आता ज्यांचं सी झालेलं आहे किंवा सी प्लस प्लस झालेलं आहे प्रोग्रामिंग वगैरे, त्यांना माहीत असेल की व्हेरिएबल्स वगैरे काय असतात आणि त्यात ते कसे व्हेरिएबल्स यूज केलेले. आता त्यानंतर आपल्याला डेटा टाइप्स बघायची, की डेटा टाइप्स. आता नंबर्स. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, की कोणताही डेटा अॅनलिस्ट म्हणून आपल्याला जेव्हा काम करायचं असेल, तेव्हा आपल्याला मोस्टली डेटाशी रिलेट करावं लागतं किंवा डेटाबरोबर वर्क करावं लागतं. मग त्यावेळेस आपल्याकडं डेटा येणारा जो असतो, तो वेगवेगळ्या सोर्सेसकडनं येत असतो, वेगवेगळ्या कंपोनंट्सकडनं येत असतो आणि त्यावेळेस आपल्याला तो डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतोय. त्यावेळेस मी तुम्हाला 2 टाइप सांगितले होते डेटाचे. एक तर क्वालिटेटिव्ह डेटा असतो आणि एक तर क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे जो नंबर फॉर्मॅटमध्ये असतो आणि क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे जो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल किंवा ज्याच्यावरती काही मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स किंवा स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स होत नाही, असा जो डेटा आहे तो क्वालिटेटिव्ह डेटा असतो. तो क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅट, डेट्स प्लस असे फोन नंबर वगैरे, कॉन्टॅक्ट वगैरे जे असतात ते. ज्याच्यावरती आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकत नाही असं आहे. आणि जो क्वांटिटेटिव्ह डेटा असतो तो क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय, की जो नंबर फॉर्मॅटमध्ये असतो, न्यूमेरिक फॉर्मॅटमध्ये असतो, ज्याच्यावरती आपण काहीतरी कॅल्क्युलेशन करतो. जसं की सेल्स रेव्हेन्यू आहे, अमाउंट आहे, ट्रान्झॅक्शन अमाउंट आहे, प्राइस आहे, डिस्काउंट आहे. अशा ज्या फील्ड्स असतात, त्या फील्ड्स ज्या असतात त्या नंबर नंबर फॉर्मॅटमध्ये असतात आणि त्याच्यावरती आपण काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करतो. त्याला तर ते झाले क्वांटिटेटिव्ह डेटा आणि तो ह्या फॉर्मॅटमध्ये असतो. एकतर इंटिजर फॉर्मॅटमध्ये असतो 1, 2 मायनसमध्ये असू शकतो किंवा फुल नंबर असेल आणि डेसिमल किंवा फ्लोटिंग पॉइंट जो आहे तो पॉइंटच्या स्वरूपात जे असतात ते.
तर अशा पद्धतीचे नंबर्स असतात आणि मग हेच आपल्याला पायथॉनमध्ये जर करायचे असेल तर 1 + 1 = 2 म्हणजे हे 2 इंटिजर नंबर आपण करतोय आणि इथंच आपण 1 + 1 हे जर केलं एक व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. आता इथं बघा रिझल्ट दाखवला आहे व्हेरिएबलमध्ये आणि प्रिंट केला इथं. आता फ्लोटिंग पण घेतलेली इथं. इथं हा एक नॉर्मल नंबर आहे, जो इंटिजर आहे. तो आपण डायरेक्टली असाइन करतोय. आता इथं आपण जेव्हा पायथॉन एवढं फ्लेक्सिबल आहे ना, की आता तुम्हाला जर लक्षात घ्या की आपल्याला जेव्हा आपण जेव्हा Oracle वगैरेमध्ये किंवा सॉरी SQL सर्व्हरमध्ये किंवा SQLमध्ये किंवा Oracleमध्ये किंवा पॉवर BIमध्ये ज्यावेळेस आपण म्हणजे एखादा टेबल क्रिएट करतोय, तर टेबल क्रिएट करताना आपण असं एक देत होतो बघा, क्रिएट टेबल आणि मग सपोज लेट्स से टेस्ट या टेबलचं नाव आहे आणि मग आपल्याला आयडी हा एक कॉलम क्रिएट करायचा आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला असं इंटिजर वगैरे किंवा न्यूमेरिक असं आपल्याला स्पेसिफाय करायला लागायचं. म्हणजे आपल्याला एक टेबल क्रिएट करायचं आहे, तर त्याचा एक आयडी आपल्याला स्पेसिफाय करावा लागतो. आणि जर तुम्ही सी प्रोग्राम वगैरे बघितली, तर सी प्रोग्राममध्ये तुम्हाला एखादा व्हेरिएबल क्रिएट जर करायचा असेल, तर त्याला सुरुवातीला असं इंटिजर ए असं डिक्लेअर करावं लागतं, की जेणेकरून ते व्हेरिएबलला समजेल, की ह्या व्हेरिएबलला इंटिजर आहे. इंटिजर डेटा टाइप आहे. परंतु Pythonमध्ये तसं करण्याची गरज नाही. Pythonमध्ये तुम्ही डायरेक्टली हे असं न करता म्हणजे एखादं म्हणजे डेटा टाइप स्पेसिफाय नाही करायला लावत. म्हणजे तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकतात A = 10. जर असं केलं तर ते Pythonला आपोआप समजतं की हा व्हेरिएबल जो आहे त्याच्यात आपल्याला 10 ही व्हॅल्यू इंटिजर आहे. जर मी असं म्हटलं की बी व्हेरिएबल आहे, मला त्याच्यात व्हॅल्यू आपण असाइन करायची अशी 10.2. तर हे आहे ते डायरेक्टली हे व्हेरिएबल समजेल की याचा डेटा टाइप हा फ्लोट आहे, फ्लोट. तर असं होईल. किंवा मग मी जर असं म्हटलं की x ABC असं जर असाइन केलं, तर लगेच ते पायथॉन काय समजेल की ही ची व्हॅल्यू जी आहे ती स्ट्रिंग डेटा टाइप कन्सिडर करायची. तर ते डायनॅमिक टायपिंग म्हणू शकतो आपण, की जे काय आहे ते डायनॅमिकली होईल. ज्याची व्हॅल्यू असेल त्यानुसार तो डिसाईड केला जाईल. मग इथं बघा माय इन्कम हे जे आहे इंटिजर व्हॅल्यू घेतलेली आहे. याला इंटिजर व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्याच्यामुळे हे काय झालेलं आहे न्यूमेरिक डेटा टाइपच आहे. हे आहे ते फ्लोटिंग आहे. तर 0.1 म्हटलेलं आहे आणि याचं शेवटी तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये माय टॅक्स इज इक्वल टू माय इन्कम इंटू टॅक्स रेट जर असं केलं, याचं कॅल्क्युलेशन करून याच्यात स्टोअर केलं आणि ते फायनली इथं डिस्प्ले करतोय आपण आणि फायनली इथे आउटपुट येतंय. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन्स होतात. म्हणजे पायथॉन हे तसं खूप फ्लेक्सिबल आहे. प्रोग्राम लिहायला वगैरे एवढं काही अवघड नाही, की आपल्याला स्पेसिफिक सिंटॅक्स खूपच लक्षात ठेवायची गरज आहे. म्हणजे डेटा टाइप वगैरे. त्या हिशोबाने इथे हे सांगायचा मुद्दा असा आहे, की आपल्याला डेटा टाइप वगैरे स्पेसिफाय करण्याची गरज नाही. दुसरा डेटा टाइप आहे स्ट्रिंग्स. तर आता स्ट्रिंग्समध्ये कसं होतं ना, की आर यूज्ड इन अ पायथॉन टू रेकॉर्ड टेक्स्ट इन्फॉर्मेशन सच ॲज नेम्स. म्हणजे टेक्स्टची जे रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, ती आपण इथे स्टोअर करू शकतो. तर अशा पद्धतीने एक सिंगल लाईन आपण पूर्ण करू शकतो. त्यानंतर एक सिंगल वर्ड घेऊ शकतो. मग तो प्रिंट करू शकतो तो. तर हे सर्वसाधारण असे डेटा टाइप घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे आहे तो लिस्ट एक डेटा टाइप आहे. तर लिस्टमध्ये आपण हे जे आहे 1, 2, 3 न्यूमेरिक जो डेटा असेल तो असा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण स्पेसिफाय करतो आणि शेवटी त्याला डिस्प्ले केलं तर असं येईल. आता ह्याच्यात अजून पण एक कॉम्बिनेशन करू शकतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ह्या व्हेरिएबलमध्ये आपण एकच व्हॅल्यू असाइन करू शकतो. इथं कॉम्बिनेशनमध्ये आपण टेक्स्ट व्हॅल्यू वगैरे असाइन करू शकत नाही. परंतु तीच व्हॅल्यू जर आपल्याला मल्टिपल म्हणजे सपोज 10 रेकॉर्ड्स आहे आपल्याला एका पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे, त्यावेळेस आपण ही लिस्ट यूज करू शकतो. जिथं नंबर फॉर्मॅटमध्ये देऊ शकतो किंवा कॉम्बिनेशन ऑफ नंबर, स्ट्रिंग किंवा लिटरल्स वगैरे म्हणजे हे असे आपण कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो. आता बघा इथं कोणते स्ट्रिंग डेटा टाइप आहे. हा इंटिजर आहे. हा फ्लोटिंग पॉइंट नंबर आहे आणि हे सिंगल लिटरल स्ट्रिंग आहे. तर हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण हे लिस्टमध्ये ॲड करू शकतो आणि शेवटी त्याला असं डिस्प्ले करू शकतो. आता हे प्रॅक्टिकली आपण बघूयात. एक डेटा टाइप आहे डिक्शनरी, जिथं आपल्याला की आणि व्हॅल्यूचं मॅपिंग द्यावं लागतं. की व्हॅल्यू म्हणजे काय, की आपल्याला जर सिमिलर टेबल च्या स्वरूपात डेटा स्टोअर करायचा असेल, सपोज की आयडी आणि नेम किंवा फर्स्ट नेम, लास्ट नेम वगैरे अशा पद्धतीचं. म्हणजे की काय असेल, फर्स्ट आता इथं बघा, की इज इक्वल टू 1, 2, 3
आता इथं की 2 म्हणजे पहिली की आहे, त्याची व्हॅल्यू 1 to 3 आहे. दुसरी की आहे ती ही झाली लिस्ट आहे. 3 यांचं कॉम्बिनेशन करून आपण की 2 मध्ये टाकलेलं आहे. की 3 मध्ये परत हे स्ट्रिंगचं डेटा टाइप आहे. तर असं कॉम्बिनेशन असेल याला कर्ली ब्रॅकेट देतात एकदा. हे लक्षात राहू द्या. आता लिस्ट लिस्ट जे आहे ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे आणि त्यानंतर आपलं हे जे आहे डिक्शनरीज ते आहे ते अशा कर्ली ब्रॅकेटमध्ये असतात. आणि ट्युपल्स आहे, ट्युपल्स आर व्हेरी सिमिलर टू लिस्ट, हावेवर अनलाइक लिस्ट दे आर इम्युटेबल. इम्युटेबल म्हणजे त्याच्यात आपल्याला काही चेंजेस करता येत नाही. यूज ट्युपल्स टू प्रेझेंट थिंग्स दॅट शुडंट बी चेंज, सच ॲज डेज ऑफ द वीक्स ऑर डेट्स ऑन द कॅलेंडर. जेव्हा आपल्याला कॅलेंडर टाईपचा डेटा वगैरे असेल किंवा डेट्स असेल, ज्या व्हॅल्यू आपल्याला चेंज करायच्या नाहीये, परमनंटली फिक्स एकदा स्टोअर केल्या, त्याच्यात आपण ॲडिशन, डिलिशन वगैरे काही करायचं नाही, त्यावेळेस आपण ट्युपल्स यूज करू शकतो. आणि हे कसे असतात, हे तर आपले ह्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये असतात ह्या अशा. तर याच्यात आपण कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो. नंबर पण देऊ शकतो आणि टेक्स्ट आणि नंबर दोन्ही एकत्र देऊ शकतो. तर फरक लक्षात राहू द्या. हा ट्युपल्स आणि डिक्शनरीमध्ये ट्युपल्स आणि लिस्टमध्ये आपण याच्यात काही ॲड करू शकतो, डिलीट करू शकतो याच्यातले. परंतु जे ट्युपल्स आहेत ते आपण ॲड, डिलीट वगैरे करू शकत नाही डायरेक्टली. तर आणि त्याच्यानंतर एक सेट्स म्हणून आहे, अनऑर्डर कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट्स वी कन्स्ट्रक्टेड बाय युजिंग सेट फंक्शन. म्हणजे एक सेट आपण क्रिएट करू शकतो. मग त्याच्यात आपण एखादी व्हॅल्यू डायरेक्टली हे ऑपरेशन्स यूज करून, म्हणजे एक्स इज इक्वल टू सेट, एक एम्प्टी सेट क्रिएट केला आणि त्याच्यात आपण हे व्हॅल्यू ॲड करू शकतो. डॉट ॲडनी ॲड होत असतात, रिमूव्हनी आपण रिमूव्ह करू शकतो वगैरे. आणि फाईल असतात, कोणत्याही फाईल्स आपल्याला रीड राईट करता येतात. म्हणजे आपल्या एखाद्या नेटवर्क ड्राईव्हवरती म्हणा किंवा आपल्या लोकल सिस्टमवरती काही फाईल्स असतात, तर त्या आपल्याला यूज करायच्या असेल तर आपण ते यूज करू शकतो आणि रीड करू शकतो इथे फाईल्समध्ये. तर आता आपण हे प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करूया. जिथे आपल्याला आता ज्युपिटर नोटबुक ओपन करायचं आहे. आता जो आपलं फोल्डर आहे, आपण ही एक डिरेक्टरी आहे, ती डिरेक्टरी सेम ठेवणार आहोत. जिथे आपल्याला यूज करायची, की आपल्याला सर्व प्रोग्राम्स इथंच सेव्ह करायचे. तर त्यासाठी एक सीएमडी म्हणून टाइप करा इथे. सीएमडी टाइप केल्यानंतर आपली जी डिरेक्टरी आहे, आता ही डिरेक्टरी आणि ही डिरेक्टरी सेम डायरेक्टली ओपन होते इथे. म्हणजे आपल्याला काही चेंज करायची गरज नाही. अदरवाईज आपण मग ती सीडी कमांड यूज करून आपण या डिरेक्टरीमध्ये येऊ शकतो. परंतु इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक ज्युपिटर नोटबुक म्हणून टाइप करायचं. आता मी काल जसं सांगितलं, तर तसं तुम्ही सगळ्यांनी इन्स्टॉल करून घेतलेलं असेल किंवा करा आता. त्याच्यात तुम्हाला हे ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल करून मग हे ओपन झालेलं आहे ज्युपिटर नोटबुक. आणि याच्यात आपण आता बघा, इथं जे फाईल दिसतात ना, तर सेम फाईल आपल्या डिरेक्टरीमधले असतात. इथं बघा, 1, 2, 3 आहे माझ्या. टेस्ट फाईल आहे आता पायथॉनच्या प्रोग्रामचं .py एक्सटेन्शन असतात. हे बघा इथं test.py. इथे हे 2 आहे, हे इंटरनल फाईल जनरेट झालेले आहे. आता मी काय करतो, इथं मला काय करायचं, एक न्यू प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याला पायथॉन 3 इथं कर्नल जे आहे त्याच्यावरती ओपन करायचं आहे. आणि हे ओपन केल्यानंतर हे जे आहे ना, आता आपण इथून जे करतो आपण, आता ही .py आहे ना, ते मी एम्प्टी फाईल क्रिएट केलेली होती. पण जेव्हा ही जी आहे इथून आपण जेव्हा करतो आपण पायथॉन 3, इथे IPY कर्नलमधून जे असतात ना, हे बघा इथे एक्सटेन्शन याचं हे कर्नल जे आहे ना, त्याच्यावरती याचे एक्सटेन्शन क्रिएट होतात. म्हणजे इथून जे आहे, आपण इथून जे आहे ज्युपिटर नोटबुकमधून जे करतोय, त्याचं एक्सटेन्शन IPY होतात. म्हणजे दोन्ही एक्सटेन्शन्स असे चालतात. म्हणजे .py पण चालतात आणि हे पण चालतात. IPY कर्नल जे इथून ज्युपिटर नोटबुकमधून जे चालतंय ते. हे जे आहे ना डेस्क.py, हे याच्यात आपण पूर्ण प्रोग्राम जो आहे ना, तो एकदाच लिहितो आणि आपण डायरेक्टली रन करू शकतो याला. म्हणजे जर मोठा प्रोग्राम जर असेल ना, तो आपण याच्यात पूर्ण लिहू शकतो आणि तो आपण ॲज अ प्रोग्राम म्हणून डायरेक्टली रन करू शकतो पूर्ण. म्हणजे पायथॉन फाईल ही लेट्स से की एखादा प्रोग्राम आपला जवळपास असा मोठा प्रोग्राम आहे, ज्याच्यात आपल्याला सर्व काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. मग तो प्रोग्राम आपण एकदाच लिहिणार, भले की तो 10 लाईनचा आहे, 20 लाईनचा वगैरे, आणि मग त्याला सेपरेटली आपण डायरेक्टली रन करणार इथून याच्यातून पायथॉन ज्युपिटर नोटबुकवरून. ते मी दाखवतो तुम्हाला कसं. एखादा एक्झाम्पल आपल्याला जेव्हा आपण पूर्ण एखादा प्रोग्राम लिहू ना, त्याच्यात हे .py कसं आपण करू शकतो ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आणि कसं रन करायचं वगैरे. आता सध्या काय होतं ना, की IPY म्हणजे काय, की आपलं हे जे आहे, याच्यात एक-एक सेल असतात.
बघा हे इनपुट आणि आउटपुट सेल आहे. म्हणजे जर मी म्हटलं असं की हे इनपुट आणि आउटपुट लगेच दुसरं सेल तयार झालं. म्हणजे याच्यात आपण इथे पण आपण मल्टिपल प्रोग्राम्स लिहू शकतो असं. परंतु काय होतं ना, की आपल्याला डायरेक्ट एखादा मोठा प्रोग्राम लिहायचा आहे आणि तो फक्त येऊन इकडं रन करायचा आहे. तर त्यावेळेस आपण ते .py म्हणून एक एक्सटेन्शन आहे ते यूज करून प्रोग्राम लिहू शकतो ते. ते घेऊया आपण पुढे. हं. तर ठीक आहे. आता इथपर्यंत आलो आपण. हे आपलं हे झालेलं आहे. आता मी इथे हे जे आहे, सुरुवातीला आपण जेव्हा याला म्हणतो, याला नाव जर चेंज करायचं असेल तुम्हाला, तर आपण एखादं नाव चेंज करू शकतो याच्यावर क्लिक केल्यानंतर. फर्स्ट प्रोग्राम म्हणून. ठीक आहे. तर हे केल्यानंतर इथं तुमचं फर्स्ट प्रोग्राम म्हणून एक नाव आलेलं आहे बघा इथं. तर हे आपलं इथं होईल. तर आपल्याला आता काय घ्यायचं आहे, की आपल्याला ह्या जे काही डेटा टाइप्स आहे, ते आपल्याला घ्यायचे आहे. तर पहिला जो डेटा टाइप आपण घेतला होता, की तो होता, की आपला व्हेरिएबल पहिले होते. आपण व्हेरिएबल म्हणजे काय ते समजून घेऊया. तर एखादं मला असं सपोज मला 1+1 करायचं आहे आणि मी याला रन केलं. आता रन करण्यासाठी शिफ्ट आणि एंटर ही की आहे. ती केल्यानंतर ते क्लिक केल्यानंतर हे प्रोग्राम रन होतं. परंतु हेच जर मला एखाद्या याचा रिझल्ट स्टोअर करून ठेवायचा आहे, तर मी असं म्हटलं की मला x इज इक्वल टू 1+1 असं केलं, याला रन केलं तर हा डिस्प्ले करणार नाही. परंतु मी असं केलं तर x इज इक्वल टू 2 येईल. आता लेट्स से मी अजून याच्यानंतर अजून काही कॅल्क्युलेशन्स केले. लेट्स से y इज इक्वल टू 3 असं मी असाइन केलं आणि y प्रिंट केला, तर 3 येतं आणि याच्यानंतर मी हे ऑपरेशन्स परफॉर्म केल्यानंतर परत x प्रिंट केला, तरी x ची व्हॅल्यू जी आहे ती 2 स्टोअर होईल. म्हणजे आपलं जे पूर्ण प्रोग्राममध्ये जे वरती केलेलं आहे, ते आपण पूर्ण प्रोग्रामभर त्याला रेफर करू शकतो एक्सला, अनलेस कोणीतरी मॉडिफाय करत नाही इकडं. सपोज मग मी इथं म्हटलं, की एक्स आता इथं प्रिंट केला होता, परंतु मी इथं प्रोग्राम लिहिला, की एक्स इज इक्वल टू 2 इंटू 3 असं जर केलं आणि एक्स प्रिंट करायचा प्रयत्न केला, तर ही जी व्हॅल्यू आहे, नवीन व्हॅल्यू जी आहे, तीच येणार इथं ॲज अ 6. परंतु जे आपण अगोदर जी एक्सची व्हॅल्यू होती, ती येणार नाही. कारण की काय ती ओव्हरराईट झालेली आहे. फक्त ते सेम व्हेरिएबल आहे म्हणून. तर अशा पद्धतीने हे व्हेरिएबल्स आहे, की जिथं आपल्याला अ, कोणतीही व्हॅल्यू असेल ती स्टोअर करू शकतो किंवा तुम्हाला वाटलं, की आता आपल्याला ह्या एक्समध्ये दुसरं काहीतरी स्टोअर करायचं आहे, ए-बी-सी आणि मी त्याला रन करतोय आणि इथं प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, तर मी असं हे ए-बी-सी जे व्हॅल्यू आहे ती चेंज होऊन इथं अशी डिस्प्ले होईल. तर हे व्हेरिएबल्स का लागतात आपल्याला? तर असं हां, मी तुम्हाला जे दुसरं सांगत होतो, की मी याचा डेटा जी व्हॅल्यू आहे याला स्ट्रिंग पास केली, तरी याने लगेच डिस्प्ले केली. मला असं मेन्शन करावं नाही लागलं, की कन्सिडर धिस ॲज अ स्ट्रिंग असं मेन्शन करावं नाही लागलं किंवा जर मी याला 2 असाइन करतोय, तर मला असं सांगावं नाही लागलं, की याला मी आता इंटिजर व्हॅल्यू पास करतोय. तर इंटिजर म्हणजे डायनॅमिक टायपिंग जे आहे ना, डेटा टाइप बाय डायनॅमिक टायपिंग म्हणून फीचर आहे, की ज्याच्यात आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती आपण डायरेक्टली इथं असाइन करू शकतो आणि त्यानुसार त्या व्हेरिएबलला कळतं, की ही इंटिजर व्हॅल्यू आलेली का? ही न्यूमेरिक ही टेक्स्ट व्हॅल्यू आहे, म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, की ही कोणती फ्लोट व्हॅल्यू वगैरे आहे. तर मी याला जर असं म्हटलं, तरी याला काही प्रॉब्लेम नाही आणि हे त्यानुसार डिस्प्ले करेल. तर हे झाले व्हेरिएबल्स आणि हे व्हेरिएबल्स आपल्याला बऱ्याच वेळा लागतात. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात व्हॅल्यू पास करायची आहे, काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहे, तर त्यावेळेस हे यूज करू शकतो. म्हणजे लेट्स से आपल्याकडं क्वांटिटी म्हणून एक व्हेरिएबल आहे. लेट्स से क्वांटिटी आणि मी इथं म्हटलं, की माझ्याकडे प्राईस पण आहे. मग माझी प्राईस काय आहे, की एखादे डेसिमल आहे. 10 पॉइंट लेट्स से किंवा 8.5 अशी काहीतरी व्हॅल्यू आहे. आणि मी याला म्हटलं, की मला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ॲज अ रेव्हेन्यू जर काढायचा जर झाला, जसं काय, तर रेव्हेन्यूचा रिझल्ट जो आहे तो मला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर क्वांटिटी इंटू प्राईस. जर असं केलं, आता मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दाखवतो इथं काय होईल. ठीक आहे. आता मी रन केल्यानंतर इथे एक एरर आलेला आहे. आता इथं बघा अ, काय झालंय कोणी सांगू शकेल का काय प्रॉब्लेम झाला इथं? म्हणजे ह्या एररवरून तुम्हाला काय समजतंय?
काय झालं? डेटा टाइप वेगवेगळे. क्वांटिटी डिफाईन नाही केली. हा, कुठे डिफाईन नाही, आपण केली नाही तर प्राइस इज इक्वल टू आपण असाइन केली ना, डिफाईन केली ना. तर सिंपल एरर आहे हा, म्हणजे ऍक्च्युली फ्लोट आहे ना. मग आता याच्यात काय होतं ना, डेटा टाइप आपला जो 8.5 म्हटलं ना आपण, तो ऑटोमॅटिकली त्याला कळतं की प्राइस ही व्हॅल्यू फ्लोट फ्लोट आहे. आपल्याला असं स्पेसिफाय करायला नाही लागत. पायथॉनचा तो एक यूज आहे की आपल्याला स्पेसिफाय नाही करावं लागत की याला फ्लोट म्हणून कन्सिडर करा, याला इंटिजर म्हणून कन्सिडर करा. ते इंटरनली ऑटोमॅटिक त्याला समजतं. परंतु हा एरर का आला, क्वांटिटी इंटू प्राइस असं जर मी म्हटलेलं. हां हां हां. हे जे आहे ना, फक्त सांगायचं होतं की मला केस सेन्सिटिव्ह असतात हे, की इथं आपल्याला प्राइस मी इथं वरती लिहिताना स्मॉल लेटरमध्ये लिहिलंय आणि इथं मी जेव्हा देताना मी पी कॅपिटल दिला होता, त्यामुळे हा एरर आला. त्याला स्मॉल लेटर केलं तर हे चालेल आता आपलं. आता काही एरर मी आता रन केलं याला, तर याला काही प्रॉब्लेम आलेला नाही आता. पण याला मला डिस्प्ले करायचंय, तर मी आता इथं म्हणू शकतो की प्रिंट रेव्हेन्यू. आणि बघा याचा जो रिझल्ट आहे 10 इंटू 8.5 85.0 हे आलेलं आहे. आता हे काय आहे ना, याच्यात आपण काही असं मेन्शन नाही केलं की याला इंटिजर म्हणा, याला फ्लोट म्हणा. असं रेव्हेन्यू जरी केलं तरी ते शो करतं. आता यातलं काय यूज करायचं, का नाही यूज करायचं, तर दोन्ही यूज केले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. परंतु प्रिंट जर असलं तर व्यवस्थित समजतं आणि प्रोग्राम व्यवस्थित क्लीन वाटतो आणि त्याच्यात आपल्याला समजतं की नेमकं आपण काय करतोय, म्हणजे नेमकं आपल्याला कुठे डिस्प्ले करतोय वगैरे याच्यावरून पण कळतं. परंतु ठीक आहे, म्हणजे प्रिंट यूज केलं तर त्याच्यात व्यवस्थित असतात. अजून एक प्रिंटचा जो एक फायदा आहे, तर साधारणपणे मी असं म्हटलं, एखादा व्हेरिएबल घेतो मी, लेट्स से पी इज इक्वल टू एखादी स्ट्रिंग आहे टेस्ट, हां, आणि मी याला पी असं डिस्प्ले केलं तर ही अशी येते. परंतु याला जर मी प्रिंट जर केलं तर हे कोटेशन आहे ना ते येत नाही, कारण की काय आहे ना, त्याला समजतं की एक्झॅक्टली फक्त ही पर्टिक्युलर व्हॅल्यूज डिस्प्ले करायची. आणि फक्त जर असं केलं तर त्याला समजत नाही की नेमकं ह्या कोटेशनच्या मधलीच व्हॅल्यू डिस्प्ले करायची. ते काय करतं ना, जेवढी व्हॅल्यू आहे ती तेवढी सगळ्याची सगळी डिस्प्ले करतं. तर हा एक फायदा आहे. म्हणजे तुम्ही असं पण याला काही पण म्हटलं तुम्ही, असं जर केलं आणि हे पण आहे, याला मी रन केलं तरी ते सिंगल कोटमध्येच घेतं. परंतु मी याला असं जर प्रिंट केलं तर ते आपलं हे टेस्ट म्हणून असं डिस्प्ले होतं. तर हे अशा पद्धतीने हे आहे. तर हे झाले व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता आपल्याकडे दुसरा जो प्रकार होता, की आपल्याकडे आता जो डेटा टाइप होता आपला व्हेरिएबल झाल्यानंतर नंबर्स. आता हे नंबर्स पण आलेले आहे. आता तुम्हाला मी सांगितलं, की जसं आपण इथं केलेलं आहे. हे नंबर्स कसे असाइन होतात. हे नंबर्समध्ये आपण ज्या गोष्टी आहे, इंटिजर नंबर म्हणा, फ्लोटिंग पॉइंट नंबर वगैरे हे जे आहे ते आपण डायरेक्टली ॲज अ नंबर म्हणून असाइन केले तर ते व्हेरिएबलला समजतं किंवा मग त्या पायथॉनच्या प्रोग्रामला समजतं, की क्वांटिटी इज इक्वल टू 10 मीन्स हे क्वांटिटीचं व्हेरिएबल आहे ते नंबर आहे. तर ते ॲज अ इंटिजर्स असतात आणि दुसरे जे आहे ते फ्लोटिंग पॉइंट नंबर्स जे आपण इथं घेतलेले 8.5 वगैरे ते. तर अशा पद्धतीने हे घेऊ शकतो आपण, जे नंबर्स फॉर्मॅटमध्ये आहे. दुसरी आहे स्ट्रिंग फॉर्मॅट. जो स्ट्रिंग फॉर्मॅट मी आत्ताच घेतला तुम्हाला, की स्ट्रिंगमध्ये नॉर्मल आपण जे काही टाइप करतो वगैरे स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये, की प्रिंट जर म्हटलं आपण, जर आपण म्हणालो की टेस्ट दिस इज स्ट्रिंग लाईन असं काहीतरी म्हटलं आणि याला रन केलं तर तसं होईल. आणि हेच जर मी असं जर प्रिंट केलं फक्त, तर जसं आहे तसं ते डिस्प्ले होण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने हे एक व्हॅल्यू आहे. हीच आपण व्हेरिएबलमध्ये पण असाइन करू शकतो. म्हणजे एखादं व्हेरिएबल आपण घेतलं, लेट्स से टी इज इक्वल टू दिस इज माय स्ट्रिंग व्हेरिएबल असं जर म्हटलं आणि याला जर टाइप केलं किंवा प्रिंट केलं तर असं होईल. म्हणजे टीमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर होईल आणि त्यानंतर आपण मग हे ज्या व्हॅल्यू आहे याच्यावरती बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जे काही स्ट्रिंग्स वरती आहे ते. तर हे झालं स्ट्रिंगचं. अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स आहे.
ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर जो दुसरा प्रकार होता आपला डेटा टाईपचा, ही लिस्ट. आता लिस्ट म्हणजे काय, की आता लिस्ट जर आपण असं केलं, माय लिस्ट इज इक्वल टू 1, 2, 3 आणि याला जर प्रिंट केलं, तर 1, 2, 3. आता हे जे आहे ते आपण ह्या गोष्टी ज्या आहे माय लिस्ट मध्ये आपण हे ॲज अ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिल्यानंतर त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिल्यानंतर त्याला समजतं की ही लिस्ट हा डेटा टाइप आहे. मग आता हा लिस्ट डेटा टाइपमध्ये आपण कॉम्बिनेशन पण देऊ शकतो. म्हणजे माय लिस्ट इज इक्वल टू हे जे आहे याच्यातच आपण असं म्हणू शकतो की आता इथं मी कॉपी करतो हे माय लिस्ट इज इक्वल टू इथं स्ट्रिंग व्हॅल्यू असं काहीतरी आपण टाईप करू शकतो. असं पण देऊ शकतो आपण टेस्ट किंवा फक्त एखादा एकच कॅरेक्टर पण देऊ शकतो. किंवा एखादा व्हेरिएबल असं पण देऊ शकतो आपण 10.2 डेसिमल नंबर वगैरे किंवा अ, अ, असं पण देऊ शकतो काहीतरी आणि याला माय लिस्ट म्हणून आपण असं टाईप करू शकतो. जेणेकरून आपलं जे काही व्हॅल्यू आहे त्या सर्व आता येतात. काय, काय? हं. तर हे झालं लिस्टचा हा प्रकार आहे. बेसिकली सिंगल केलेला चांगला आहे. परंतु काही फरक नाही पडत. आता मी इथं सिंगल यूज केलाय, इथे डबल पण यूज केलाय. पण घेताना ते इंटरनली कन्सिडर काय करतंय, सिंगल कोटच कन्सिडर करतंय. त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. जर मी म्हटलं असं की प्रिंट माय लिस्ट आता बघा. तरी काही फरक नाही कारण की लिस्टचा जो डेटा आहे ना, तो तसाच राहणार आहे. जो काय आहे तो. कारण त्यामुळे आपण डबल कोट यूज करा किंवा सिंगल कोट यूज करा, काही फरक नाही पडत. जनरली आपण काय करतो ना, जास्तीत जास्त आपण डेटा आहे ना, तो आपण सोर्सकडनं रीड करतो. म्हणजे ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून जेव्हा आपल्याला काम करायचं त्यावेळेस आपला हा डेटा दुसऱ्या कुठूनतरी सोर्स मधून येणार आहे. तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपण त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे वेगवेगळे. तर हे सर्व आहेत, जे बेसिकली आपल्याला लिस्टमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो, की जिथे आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स आणि स्ट्रिंग्स किंवा फ्लोटिंग पॉइंट नंबर्स हे सर्व आपण ॲड करू शकतो. आता याच्यावरती काय-काय ऑपरेशन्स करता येईल, त्याचं आपण सेपरेट सेशन घेणार आहेत, की लिस्टवरती कोणते ऑपरेशन करू शकतो. मग त्यानंतर डिक्शनरी आहे. आता डिक्शनरीमध्ये काय असतात ना, डिक्शनरी म्हणून आता डिक्शनरी जो असतो त्याच्यात फरक असा असतो. आता इथं आपण देताना इथं स्क्वेअर ब्रॅकेट देतो, परंतु डिक्शनरीमध्ये कर्ली ब्रॅकेट देतात आणि इथं मी म्हटलं, की माय डिक्शनरी आणि जर असं जेव्हा आपण ॲड करतो कर्ली ब्रॅकेट, तेव्हा आपण याच्यात कॉम्बिनेशन देऊ शकतो. म्हणजे ही लिस्ट आपण याच्यात ॲड करू शकतो. म्हणजे असं म्हणायचं आहे की मला सॉरी लिस्टमध्ये म्हणजे एक की आणि व्हॅल्यू असते. आता की की कशी असते इथं, तर लेट्स टेक फर्स्ट नेम. आता फर्स्ट नेम मी म्हटलं की अतुल असं टाकलेलं आहे मी आणि ही झाली की आणि व्हॅल्यू म्हणजे अ, इथं की आणि ही व्हॅल्यू झालेली आहे. आता इथं मी म्हटलं की एखादं घेतलं. हं. तर इथं डिपार्टमेंट म्हटलं. लेट्स से आय-टी. बेसिकली आता आपल्याला हे जे आहे ना, हे याच्यात घ्यावं लागेल कोटेशनमध्ये. विदाऊट कोट आपल्याला नाही हे जे आहे ना, आपल्याला ॲड हे करावं लागेल. काय म्हणतात त्याला, की आपल्याला जेव्हा आपण आता कसं आहे ना, स्ट्रिंगचा डेटा टाइप जर असेल, तर आपल्याला कोट्स द्यावाच लागणार आहे. परंतु जसा नंबरचा फॉर्मॅट आहे, आता इथं बघा, तुम्ही इथं बघा 1, 2, 3 हे जे आहे, हे विदाऊट कोट जे आहे, नंबर नंबर असेल विदाऊट कोटच चालतात आणि ते जे स्ट्रिंग असेल, ते आपल्याला कोट सहितच द्यावं लागणार आहे. आता हे बघा हं. तुमचा क्वेशन मला ॲक्चुअली एक्झॅक्टली क्लिअर होत नाही, की त्याचा हो, हो. एवढं लक्षात राहून द्यायचं. टेक्स्ट व्हॅल्यू जो आहे ना, तो कोटमध्ये द्यायचा आहे आणि नंबर फॉर्मॅट जे आहे ना, नंबर ते न्यूमेरिक व्हॅल्यू आपल्याला हां, विथआऊट कोड द्यायचे. एवढं लक्षात राहून द्यायचं. याच्यात आता बघा की व्हॅल्यू झालेली म्हणजे एक एक प्रकारचा आपण टेबल क्रिएट करतोय. डिक्शनरी म्हणजे काय, की एक प्रकारचा टेबल क्रिएट करतोय. फर्स्ट नेम आणि लास्ट लेट्स से डिपार्टमेंट आहे. तर 2 आपण कॉलम क्रिएट करतोय. फर्स्ट नेम आणि डिपार्टमेंट आणि त्याच्यात काही व्हॅल्यू असाइन करतोय. म्हणजे की आणि व्हॅल्यू. आता याच्यात अजून कॉम्बिनेशन पण देऊ शकतो. म्हणजे अजून आपण एखादी काय करतो, की एका ह्याच्यात आता लेट्स से की मी याला मॉडिफाय करतो थोडं आणि याच्यात मी असं म्हणू शकतो, की
जसं सपोज माझं अजून काही व्हॅल्यूज लेट्स से की आता काय असू शकतं मल्टिपल ॲड्रेस आहे लेट्स से. ठीक आहे. तर ॲड्रेसमध्ये मी ही जी लिस्ट आहे आपली काय म्हणतात त्याला हे इथं इथं जे असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे आपण लिस्ट क्रिएट केलेली आहे ना तर ती देऊ शकतो आपण. म्हणजे ही जी ही सुरुवातीची आहे लेट्स से की डायरेक्टली आपण इथं आपण असं म्हणू शकतो की लेट्स से सिटी म्हणतो पुणे आणि एखाद्या वेळेस असं असेल की स्टेट जसं काही सपोज महाराष्ट्र. तर हे पण चालेल आणि मग तुम्ही याला डिस्प्ले जर केलं, तर अशा पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे आपण हा डेटा देऊ शकतो. म्हणजे ही झाली की याच्यात आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू द्यायचं असेल, तर याच्यात आपण ॲज अ लिस्ट म्हणून पण कॉम्बिनेशन देऊ शकतो. म्हणजे लिस्टची व्हॅल्यू आपण याला प्रोव्हाईड करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करू शकतो. आणि याच्यात नंबर फॉर्मॅट पण देऊ शकतो. आता इथं बघा एखादं म्हटलं की मला अजून काहीतरी ॲड करायचं इथं. लेट्स से 3 नंबर असलेले लेट्स से एखादा जसे फोन नंबर आहे. मग माझे 2 फोन नंबर आहे सपोज. मग मी काहीतरी टाकतो इथे, इथे असे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने करू शकतो. काय झालं इथं हां, एक कोलन राहिला माझा इथे. कोटेशन हां, हे की देताना आपण कोटेशन द्यायचं असतं. तर हे जे आहे, आता बघा म्हणजे डिक्शनरीमध्ये आपण की आणि व्हॅल्यू देऊ शकतो. आता हे फायनली जेव्हा डिस्प्ले झालंय तेव्हा की, व्हॅल्यू. की ही एक दुसरी की, ही एक व्हॅल्यू. की आणि ही व्हॅल्यू. ही कॉम्बिनेशन झालं. हे स्ट्रिंगचा डेटा टाइप झाला. ही की आहे आणि त्याच्यात नंबर फॉर्मॅट दिलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आणि हे डिक्शनरीमध्ये डिक्शनरी जी आहे ती कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टोअर होते. तर हे जे आहे ना आपल्याला कधी यूज करायचं तर जशी-जशी बिझनेस रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस आपल्याला हे टाईम टू टाईम यूज करावं लागतात आणि याचं आपण पुढे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याच्यात कोणते-कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आपण की काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतात ते सर्व बघणार आहोत. तर हे झालं डिक्शनरी डेटा टाइप. 2 डेटा टाइप आपण कन्सिडर केलेले. हं, हं. नाही, ते आपल्याला कोणी सांगत नाही, की काय यूज करायचं. ते आपण ठरवायचं असतं ॲज अ प्रोग्रामर म्हणून. ते आपल्याला कसं असतं ना, की आपल्याला फक्त डेटा सेट दिला जाईल आणि त्याच्यावरती आपल्याला प्रोग्राम लिहिणं किंवा काही चार्ट्स वगैरे क्रिएट करणे वगैरे आले, ते सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे फायनली असं म्हणू शकतात, की बिझनेसचे लोकं, की बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये मेन्शन करू शकतात, की आमच्याकडे हा डेटा आहे आणि तो तुम्ही डेटा डिस्प्ले करा. ह्या फॉर्मॅटमध्ये किंवा मग आम्हाला असा डेटा पाहिजे, की म्हणजे जे काय आहे त्यांचे के-पी-आयज काय आहे, त्या गोष्टी ते सांगू शकतात, की आम्हाला असा-असा टाइपचा डेटा आहे. तो मग आपण कसा इम्प्लिमेंट करायचा ते सर्व अशी आपल्यावरती डिपेंड आहे. तर हे अ, अ, ते सांगणार नाही कोणता. मग ते आपण ठरवायचं असतं, की कोणता डेटा कोणत्या डेटा टाइपमध्ये म्हणजे स्ट्रिंग कुठे यूज करायची, लिस्ट कुठे यूज करायची, डिक्शनरी कुठे यूज करायची, ते सर्व आपल्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर त्या हां. हं. हां. कोलन ना? हो, हो. कोलन कारण काय आहे ना आपण डिक्शनरी क्रिएट करतोय ना. डिक्शनरीचा सिंटॅक्सच तो आहे, की जिथं आपल्याला कर्ली ब्रॅकेट आणि की आणि व्हॅल्यू त्याला समजण्यासाठी, की ही की आहे आणि ही व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही एक कन्सिडर करा, की हे कॉलम हेडर म्हणजे टेबलच्या स्वरूपात जर करायला गेले, तर तुम्ही कॉलम हेडर आणि त्याची व्हॅल्यू. हा एक कॉलम हेडर त्याची व्हॅल्यू असं कन्सिडर करा. जेणेकरून तुम्हाला ते समजेल, की हां, हे पर्टिक्युलर असं आहे. तर त्यामुळे हा कोलन देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपला पुढचा जो आहे तो ट्युपल्स. आता ट्युपल्स कसे असतात ना, की ट्युपल्स पण हे याच्यात असतात. आता ट्युपल्स जेव्हा आपण याच्यात देतो 1, 2, 3 आणि याला मी डिस्प्ले केलं तर असे डिस्प्ले होतात. याच्यात पण आपण कॉम्बिनेशन देऊ शकतो, की म्हणजे 1, 2, 3 आणि याच्यात आपण काही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देतो. टेक्स्ट व्हॅल्यू एखादी स्ट्रिंग आहे किंवा फक्त एकच कॅरेक्टर आहे. असं पण देऊ शकतो आणि याला प्रिंट करू शकतो आपण.
तर त्या दृष्टीने आपण हे ट्युपल्स आहे. आता ट्युपल्स हे इम्युटेबल असतात. एखाद्या वेळेस आपण जास्त आपल्याकडे डेट जो असतो कॅलेंडर डेट वगैरे आहे ते फिक्स असणार आहे. त्याच्यात आपण काही चेंजेस करणार नाही. त्यावेळेस असे डेटा ह्या ट्युपल्समध्ये आपण स्टोअर करू शकतो, जे इम्युटेबल असतात. इम्युटेबल म्हणजे जे चेंज होणारे नाहीये ते. सेट्स एक असतात. सेट हा आपण डायरेक्टली क्रिएट करू शकतो, की x इज इक्वल टू झेड इज इक्वल टू सेट असं जर क्रिएट केलं आणि सेटला जर प्रिंट केलं, तर सध्या ते फक्त सांगतं की ही सेट आहे. मग सेटमध्ये आपण एखादी व्हॅल्यू ॲड करू शकतो. की आपण काय म्हणू शकतो, की झेड डॉट ॲड 4 आणि मग याला झेडला जर प्रिंट केलं, तर त्याच्यात 4 व्हॅल्यू ॲड होईल. अजून मी म्हटलं, की झेड डॉट 5 आपण असं केलं आणि त्याला प्रिंट केलं, तर 4 आणि 5 ही अपेंड होत राहील एक-एक. तर अशा पद्धतीने हे आहे, ज्याच्यात आपण ह्या गोष्टी करू शकतो. जिथं आपण वेगवेगळे ज्या व्हॅल्यूज आहे याच्यात स्ट्रिंग पण आपण ॲड करू शकतो. झेड डॉट हां. काय? कशाने क्लोज होतं? नाही. हे जे आहे ना, आता कर्ली ब्रॅकेट आपण क्रिएट करताना हे डिक्शनरीमध्ये आपल्याला क्रिएट करताना लिहावं लागतात हे. परंतु याच्यात आहे ना, इंटरनली आपल्याला काही लिहावं लागत नाही. आता आपण हा सेट क्रिएट केलाय. इथं बघा, हा सेट जो क्रिएट केला आपण, सेट हा ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट यानेच क्रिएट केलेला आहे आणि जो डिस्प्ले होतोय, डिस्प्ले होताना फक्त कर्ली ब्रॅकेटने डिस्प्ले होतो. म्हणजे तेवढा फरक आहे आपल्याला. एवढं लक्षात राहून द्यायचं, की इनपुट देताना नाही आपल्याला हे कर्ली ब्रॅकेट द्यावं लागत. परंतु जेव्हा आपण आउटपुट डिस्प्ले होतं, तेव्हा ते कर्ली ब्रॅकेटमध्ये डिस्प्ले होतंय. तर तेवढाच फरक आहे, बाकी काही नाही. आणि याच्यात पण आपण भरपूर ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. हां, बोला. नाही, आता झेड डॉट ॲडच करावा लागेल, कारण की तो आपण जो आहे तो सेट आहे. आता जर आपण असं झेड डॉट 4 जर म्हटलं, तर हा जो झाला तो चेंज झाला. म्हणजे जो झेड आहे ना, तो ओव्हरराईट होऊन गेला. हा राहिला नाही म्हणजे. जो सेट आहे ना, सेट आपण क्रिएट केलेला होता. परंतु सेट इथं मग तो डिस्ट्रॉय झाला. म्हणजे त्याच्यानंतर आपण जेव्हा हे करतो ना, झेड इज इक्वल टू 4 त्यावेळेस हा झेड जो होता तो डिस्ट्रॉय झाला ॲक्चुअली. तो त्यासाठी आपल्याला परत ह्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे आपण जर म्हटलो, की मला झेड हा हे रन करा, मग याच्यात आपण म्हणजे हे ज्या गोष्टी आहे ना, जोपर्यंत आपण दुसरे काही ऑपरेशन्स परफॉर्म करत नाही त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलवरती, तोपर्यंत तो सेट ॲक्टिव्ह राहतो. परंतु इथं मी आपण दुसरंच काहीतरी त्या व्हॅल्यू असाइन करून टाकली, तर हा झेड निघून जातो. तो सेट राहत नाही. तो नॉर्मल व्हेरिएबल होतो. एक व्हॅल्यू स्टोअर करणारा व्हेरिएबल. ठीक आहे. तर सेट झाले आणि त्यानंतर फाइल्स आहे. आता फाइल्स हे आपण आता ह्या टेक्स्ट फाईल आहे. आता माझ्याकडे एक टेक्स्ट फाईल आहे ही .text txt ही फाईल आहे. याच्यात मी काय आहे, की याच्यात फक्त अ, 1 लाईन आहे. तर याला मी रीड करण्याचा प्रयत्न केला. आता वेळ कमी राहिला म्हणून मी फास्ट घेतो जरा. तर याच्यात जे आहे, की आता एखाद्या व्हेरिएबलमध्ये किंवा एखाद्या फाईलमध्ये आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये ही फाईल घेऊ शकतो आणि आपल्या जी माय फाईल इज इक्वल टू इथं आपण हे जे आहे, की नॉर्मल जे फंक्शन आहे ते देऊ शकतो आणि जे नाव आहे आपलं, ते नाव काय आहे आपलं टेस्ट डॉट टी-एक्स-टी टेस्ट डॉट टी-एक्स-टी असं करू शकतो. आणि मग याच्यात माय फाईल डॉट रीड म्हणून एक फंक्शन आहे, जे यूज करू शकतो. आता ही फाईल ओपन फाईल काय करेल, की जी टेक्स्ट फाईल आहे आपली ती घेईल आणि ती माय फाईलमध्ये द्यावं लागेल इथे. स्टोअर करतोय आपण आणि त्या फाईलमध्ये फंक्शनमध्ये व्हेरिएबलमध्ये आपण हे रीड फंक्शन यूज केल्यानंतर आपण जे काही कंटेंट आहे ते इथं डिस्प्ले होतील. तर हे आपण अजून पुढे घेणार आहोत. सी-एस-व्ही फाईल आपण कशी रीड करू शकतो, त्याच्यात वेगवेगळे ऑपरेशन्स हे भरपूर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ते घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. सध्या फक्त डेटा टाइप लक्षात घ्या, की एवढे जे डेटा टाइप आहे आपल्याला आहेत सर्व नंबरपासून स्टार्ट होतात. नंबर, स्ट्रिंग, फ्लोटिंग पॉइंट, त्यानंतर लिस्ट, सेट, टपल, डिक्शनरी आणि हां, लिस्ट, ट्युपल्स, सेट, डिक्शनरी आणि हे शेवटचं फाईल. एवढे डेटा टाइप आहे, जे आपल्याला गरजेचे आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे घेऊया उद्या
काय काय फाईलचे कंटेंट शो होत आहे ना इथं. हे जे आहे ना, पूर्ण फाईल रीड होतील ना. ही फाईल आहे ना, याच्यात माझे कंटेंट आहे ऑलरेडी, हे लिहिलेलं आहे मी. नाही नाही, याच्यात जर सपोज आपला असं असेल फर्स्ट नेम, लास्ट नेम, आणि याच्यात खाली आपला काही डेटा असेल, म्हणजे फर्स्ट नेम लास्ट नेम, तर मग याला जर मी सेव्ह जर केलं आणि इथे मी परत रन करण्याचा प्रयत्न केला, लेट सेव्ह, पण येत आहे. आता हे फर्स्ट नेम लास्ट नेम आलेली. तर ही जे जशी फाईल आहे ना, ती आपण रीड करतोय पूर्ण. त्यातले कंटेंट आपण रीड करतोय. तर हे डिस्प्ले होतं त्याचे कंटेंट इथे. हो, हो. सर्व, सर्व. ह्या सर्व गोष्टी आपण करणार आहे. म्हणजे आपल्याला सी फाईल, एक्सेल फाईल वगैरे आपण रीड करणार इथे. मग याच्यावरती क्लीनिंग ऑपरेशन्स काय-काय करायचे, हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या. जे पॉवर बीआयमध्ये करतो ना, त्याच गोष्टी आपल्याला इथं होणार आहे आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे, जे आपण आता पुढे शिकणार आहोत.